त्या दिवशी नीरव पण काहीतरी त्याला समजावत होता, तर त्याच्यावर पण चिडला, त्यालाच काहीतरी उलट बोलायला लागला. प्लीज आता येता जाता कोणी त्याची अक्कल काढली तर तो तसाच वागणार ना. एक मिनिट, नीरवने त्याची अक्कल नाही काढली, त्याला फक्त अक्कल वापरायला सांगितली. अगं तेच सांगते मी, तसं सांगायची काय गरज आहे? काय गरज आहे म्हणजे? गरज नसती तर असं बिंडोकासारखी कामं करत फिरला नसता तो. सायली असं काय केलंय त्याने? त्याने काय केलंय? रेणुका, तुला आता मला आठवण करून द्यावी लागेल का सगळ्याची? त्या दिवशी नाही का तो उगाच दगड घेऊन कसा त्याला सोड. कुठे त्या बिंडोक माणसावरून तुझ्याशी भांडत बसायचं मी? काय बेंडोक? सायली तुझ्या ना बेंडोक म्हणतेस ना, तो स्टेट लेवलचा कबड्डी प्लेअर आहे हे तुलाही माहिती. असाच कोणी माथे फिरू नाहीये. माथे फिरू नाहीये? मग एवढ्या कारणावरून का सतत हाणामारीवर येतो तो? डोकं चालवता येत नाही त्याला? तू पण ना त्या नीरव सारखी सुरू होऊ नकोस हा सायली. डोकं नाहीये, डोकं नाहीये. सगळी अक्कल काय बाप्पाने तुम्हा दोघांनाच दिलेली नाहीये. कोण बोलतंय? सायली अगं काय चाललंय तुमचं? सोडा ना आता. एक मिनिट सायली, तुला नक्की काय म्हणायचंय? नाही, तुला कळतंय, तुला व्यवस्थित कळतंय मला काय म्हणायचंय ते. आय होप तुझ्या बाप्पाने तुला तेवढी तरी अक्कल दिली, सो ती आता वापरा आणि जरा इंडिपेंडंट व्हा. सतत कुणाचा तरी हात हातात धरून चालायची ना काही गरज नाहीये. सोडा आता ती सवय. कशाला गेलीस तू आम्हाला सोडून? हा, तुला सोबत राहायला सांगितलं होतं ना? अक्कल नाहीये तुला का? खरं बोललेलं लागलं वाटतं आता. हा, बोललेलं लागलं नाहीये, तुझं बदललेलं रूप कळलंय. काय म्हणायचं काय नक्की तुला? हा, काय म्हणायचंय? तुला जे समजायचंय ते समज. हे बघ रेणुका, सायली अगं काय भांडताय तुम्ही? सायली सगळे स्ट्रॉंग नसतात. हो मान्य आहे ना, सगळे स्ट्रॉंग नसतात, मान्य आहे. पण आपण पण काही आईच्या पोटातून स्ट्रॉंग बनून बाहेर नाही आलोय. आणि हे बघ मनवा, मी तिला जे सांगते ना ते तिच्या भल्यासाठीच सांगते. पण समोरचा माणूस आपल्या भल्यासाठी काहीतरी सांगतोय, एवढं सुद्धा डोकं चालवता येत नसेल आपल्याला तर काय बोलणार? आणि आपण काय समजावायला गेलो की तो सम्राट मारामारी करायला उठणार आणि ही त्या बिंडोकची बाजू घेऊन आपल्याशीच भांडणार. मूर्ख कुठली. काय बघ, मनवा मी येते, फक्त ती बर्फी परीला आठवणीने देशील हं? नाही अगं, ऍक्च्युली ती नाहीये, लातूरला गेली. लातूरला? अशी अचानक? एक्झाम जवळ आलेली असताना रुचिरा ती कायमची सोडून गेली. काय? काय आडावडीक चालली, जरा थोडं धीर धरा ना मग तुमचं. कसा आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. हा? साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो अगो, नक्षत्र दिसतास दोघं. खरंच? मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. पल्लू पल्लू पल्लू, तू तू बिलीव्ह पण नाही करणार माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते. नीतू, अगं, काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस, प्लीज सांग काय झालंय? पल्लू, म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात हे घडतंय. कमी स्वप्नात आहे. नीतू प्लीज, अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज, लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग
प्लीज सिट डाऊन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव अभया, हे टेबल नको. का हे खूप मोठं होतं यार, म्हणजे नाही असं दे ना, मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ, हा हा असा हात घेतला, केवढं लांब होतोय, केवढं लांब होतोय, ते जरा असं इथे. ओके